CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। बुलढाणा जिल्ह्यातून शेतकऱ्यांच्या काळजाला चटका लावणारी घटना समोर आली आहे। सावळी शिवारातील 2 वेगवेगळ्या शेतांमधील मक्याच्या पुंजांना अज्ञात व्यक्तींनी आग लावल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय। या आगीत 2 शेतकऱ्यांच्या प्रत्येकी 4-4 एकरातील मकापुंज जळून खाक झाले असून अंदाजे 7 ते 8 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार सावळी शिवारातील गट क्रमांक 152 मधील सौ बेबीताई देवीदास जाधव राग करडी यांच्या शेतातील तसेच सावळी येथील गट क्रमांक 161 मधील श्रीराम विठोबा वाघ यांच्या शेतातील मक्याचे पुंज अज्ञात व्यक्तींनी पेटवून दिल्याचा आरोप करण्यात येत आहे। या दोन्ही शेतकऱ्यांच्या प्रत्येकी 4 एकरातील मकापुंज आगीत जळाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। सध्या उन्हाळ्याचे दिवस आणि शेतमाल विक्रीच्या प्रतीक्षेत असतानाच झालेल्या या घटनेमुळे शेतकरी कुटुंबांवर मोठे संकट कोसळले आहे। घटनेची माहिती मिळताच देवीदास पाटील जाधव यांनी धाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बोस साहेब, आर.आई. राऊत साहेब, तलाठी लांडे मॅडम तसेच पोलीस पाटील प्रभाकर वाघ यांना फोनद्वारे कळवले। त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली आणि पंचनामा करण्यात आला। या आगीत अंदाजे 7 ते 8 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे। अज्ञात व्यक्तींनी हा प्रकार केल्याचा संशय व्यक्त होत असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। दरम्यान या प्रकरणाचा पुढील तपास धाड पोलीस स्टेशनचे ठाणेदार बोस साहेब करीत आहे। आग लावणाऱ्या अज्ञात आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून होत आहे। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।